जय जय गणेश देवा. आपल्या चतुर्थीच्या व्रताच्या अनेक कथा आम्ही वाचल्या आणि ऐकल्या. आता आपण उद्यापन विधीबद्दल माहिती घेत आहोत. दक्ष मुद्गलांना म्हणतात, आपण चतुर्थीचे व्रत सांगितले, उद्यापन विधीविषयी पण सांगावे. तेव्हा व्रतारंभी आणि व्रतानंतर उद्यापनाची काय पद्धती आहे हे ते सांगतात. किंवा वर्षमध्यामध्ये ते कोणी आणि कसे करावे हेही सांगतात. भाद्रपदामध्ये शुक्ल पक्षात, कृष्ण पक्षात, माघात काय करावे? 4 केळींचे खांब आणावे, त्याचा सुंदर मंडप करावा, शोभवंत घर करावे, यथावैभव आचरावे, उत्तम छत ठेवावे, आरसे, दीपमाळा, मोत्यांच्या माळा इत्यादींनी आरास करावी. शुक्ल चतुर्थीच्या व्रताची सांगता मध्यान्नी करावी. कृष्ण चतुर्थीचे उद्यापन चंद्रोदयी करावे. गोमयाने जमीन सारवावी, त्यावर धान्यराशी रचावी. धान्यराशीवर अष्टदल कमल काढावे, त्यावर सोने, रुपे अथवा तांब्याचे कलश ठेवावे. मृण्मयी कलशही ठेवावा. 2 वस्त्रांनी कलशाला वेष्टावे, त्यावर सुवर्णपात्र ठेवावे. त्यात गणेश यंत्र एका वस्त्रावर काढावे. त्याचप्रमाणे धातुयुक्त गणेशाची अवयव गणेश मूर्ती स्थापित करावी. अनेक विंशती संख्य ब्राह्मण बोलावून पूजन करावे. गणानां त्वां या मंत्राचा जप करून होम करावा. 1000 अथवा अर्धभाग, 108 अथवा जपाचा भाग होमी अर्पण करावा. वेदघोष करावा. शास्त्र सांगून प्रसाद कथा सांगाव्या. पूर्णाहुती द्यावी. वसुधारा वाहवावी. बलिदान वावसाविक करावे. 21 पक्वान्ने 21 संख्या प्रमाणामध्ये नैवेद्य दाखवावा. ब्राह्मण भोजन करावे, त्यांना विपुल दक्षिणा द्यावी. मेहुणे बोलवावे. स्त्रियांना कंचुकी प्रदान करावी. भूषणदानही द्यावे. कृष्ण चतुर्थीला चंद्राला अर्घ्यदान देऊन प्रसन्न करावे. शुक्ल चतुर्थीला अर्घ्य वर्जित आहे. चंद्रपूजन करावे. प्रथम तिथीस अर्घ्यदान, नंतर विघ्नेश्वराला समर्पण, त्यानंतर चंद्राला अर्घ्यदान, त्यानंतर मंत्रपूर्वक तिथींची माता तू असशी, देवी सर्वार्थ तू देसी, माझा अर्घ्य स्वीकार कर अशी चतुर्थी देवीला प्रार्थना करावी. मला पावन कर, मी तुला नमन करतो ऐसे तिथीला प्रार्थावे. नंतर गजाननाला विनवावे. हे गजानना, नमन तुझं मनोभावे, नाना सिद्धी प्रदायका, बुद्धिपते, मी दिलेला अर्घ्याचा स्वीकार करावा, तो शुभप्रद मानावा. अत्री गोत्र समुद्भव असा तू देव आहेस, त्याला विनवावे. नंतर चंद्राला, गणेश प्रीतिवर्धकाला मान द्यावा. मी दिलेला हा अर्घ्य घ्यावा. रोहिणीत अमृतधारका द्याव्या. मजला सर्व सौख्य देवा आपण द्यावे. कृष्ण पक्षी सदा रात्री भोजन करावे. व्रतसाधकाने पुनीत असे मन ठेवावे. शुक्ल पक्षात पंचमी तिथीला सगळ्यांना ब्राह्मणांना बोलून त्यांना भोजन द्यावे. चतुर्थीला जागरण करावे. गणेश कथांचे गायन व्हावे. पंचमीला पूर्ववत पूजावे. नैवेद्यांनी दीन, अंध, कृपणे यांना अन्नादिक दान द्यावे. यथाशक्ती आणि निःशंक मनाने द्यावे. ब्राह्मणांना दक्षिणादिक दान द्यावे. हे सर्व श्रद्धेने करावे. सर्वांना भोजन घालून तोषवावे. गणेश भक्ती ही मनामध्ये रुजवावी आणि हे गणेशा, तुझी भक्ती माझ्या हातून व्हावी असे वरदान मागावे. नंतर नमस्कारासहित आपण ही गणेशाची मूर्ती 21 ब्राह्मणांना गणेशाची मूर्ती सद्गुरूला प्रदान करावी. 21 ब्राह्मणांना कलशांचं दान करावं. उदार चित्त असावं. क्षमाभावाने पाहून
मनसी गणेशाचा ध्यास लागावा. गणपती जनांचा सर्व काही आहे. सर्वदा अनन्य भावे त्याचे मनन करावे. ऐसे उद्यापन करून अंती संपूर्ण फल लाभून ब्रह्मभूत होईल तो खरा भक्त होय. दक्षा, या व्रताचे महिमान वर्णन करणे अशक्यमान आहे. ऐसे उद्यापन करून अंती संपूर्ण फल लाभून ब्रह्मभूत होईल भक्त हे निश्चित आहे. दक्षा, या व्रताचे मी महिमान सांगितले, वर्णन करणे सांगितले, पण उद्यापनासहित विशेष कथन करून तुला उपकृत केले आहे. ऐसे हे चतुर्थीचे चरित्र आहे. जो नर हे ऐकेल, वाचेल, आचरेल, सांगेल त्याला विघ्नेश सदा सदा सुख देईल. ओम इति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खंडे गजाननचरित्रे चतुर्थी उद्यापननिरूपणं नाम 35 समाप्त. श्री गजाननार्पणमस्तु. चतुर्थीचं महात्म्य आणि उद्यापनापर्यंतच्या सर्व गोष्टी आपण वाचल्या, ऐकल्या. श्री गजानन सगळ्यांना सन्मती आणि सुख प्रदान करेल यात शंकाच नाही. जय जय गणेश, जय जय गणेश, जय जय गणेश देवा. धन्यवाद.